मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बिडवे ज्ञान प्रबोधिनी या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना बिडवे ज्ञान प्रबोधिनी या ॲपवरून कोर्स परचेस करताना अडचणी येतात आणि त्या अडचणी दूर करण्यासाठी ग्रामीण भागातले बरेचसे विद्यार्थी आहेत, तर त्या विद्यार्थ्यांना अडचणी येतात आणि त्या अडचणी दूर करण्यासाठीच आपण हा स्पेशल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे। हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघितला ठीक की तुम्हाला ज्ञान प्रबोधिनी या ॲपवरून कोणताही कोर्स जो आहे तो परचेस करण्यात कुठलीही अडचण येणार नाही। काय करणार आपण, तुम्हाला दोन प्रकारे ॲप डाउनलोड करता येईल। एक तर प्ले स्टोअर जे आहे त्या प्ले स्टोअरवरून बिडवे ज्ञान प्रबोधिनी हे ॲप डाउनलोड करायचं, किंवा तुम्हाला लिंक दिलेली आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ती लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरून सुद्धा तुम्ही ठीक आहे ह्या जे ॲप आहे हे ॲप डाउनलोड करू शकता। ॲप डाउनलोड केल्यानंतर ते ॲप ओपन करायचं आहे तुम्हाला। ॲप ओपन केल्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन तुमच्या मोबाईलवर येणार आहे आणि अशी स्क्रीन तुमच्या मोबाईलवर आली की इथे तुम्हाला लॉग इन किंवा साइन अप करायचं आहे आणि ते करण्यासाठी इथे तुम्हाला 3 ऑप्शन आहेत। पहिला लॉग इन विथ व्हॉट्सॲप, दुसरा लॉग इन विथ ट्रूकॉलर आणि तिसरा यूज अनादर मेथड। तर मित्रांनो, लक्षात घ्या, यूज अनादर मेथड हीच मेथड तुम्हाला वापरायची आहे ठीक आहे। लॉग इन करताना विथ व्हॉट्सॲप किंवा विथ ट्रूकॉलर करायचं नाही ठीक। ज्या ज्या विद्यार्थ्यांनी विथ व्हॉट्सअप केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना तिथे अडचणी आलेल्या आहेत आणि म्हणून इथे लक्षात ठेवायचं की यूज अनादर मेथड ठीक आहे। यूज अनादर मेथड सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची स्क्रीन येईल। ही स्क्रीन आल्यानंतर इथे तुम्हाला ज्या मोबाईलवर तुम्ही बॅच बघणार आहे ठीक आहे, जो मोबाईल यूज करणार आहे त्या मोबाईलचा नंबर टाकायचा ठीक आहे। तो मोबाईलचा नंबर टाकल्यानंतर ठीक आहे काय करायचं आहे तुम्हाला, असा आपण मोबाईल नंबर टाकला की मग काय करायचं, प्रोसीड सिक्युअरली हा ऑप्शन येईल, तिथे प्रेस करायचं ठीक आहे। ते प्रेस केल्यानंतर मग तुम्हाला एक ज्या नंबर तुम्ही एंटर केलेला आहे त्या मोबाईलवर एक OTP येईल। तो OTP जो आहे तो OTP इथे तुम्हाला एंटर करायचा आहे, बरोबर आहे। OTP एंटर केल्यानंतर ठीक आहे अशा प्रकारची स्क्रीन तुमच्या समोर येणार आहे ठीक आहे। आणि मग बघा, OTP एंटर केला की व्हेरीफाय OTP इथे प्रेस करायचं। व्हेरीफाय OTP प्रेस केल्यानंतर तुमच्यासमोर अशी स्क्रीन येणार आहे ठीक आहे। आणि मग इथे तुमचं नाव टाकायचं आहे आणि इथे तुमचा ईमेल ID टाकायचा आहे ठीक आहे। ईमेल ID नाव व्यवस्थित टाकायचं आहे। त्याच्यानंतर ठीक ते टाकल्यानंतर तुम्हाला इथे वॉन्ट टू साइन इन ॲज अ पेरेंट याला काहीही डिस्टर्ब करायचं नाही, ते ऑलरेडी ऑफ असते आणि ते ऑफच ठेवायचं आहे ठीक आहे। तिथे काहीही करायचं नाही। लेट्स गेट स्टार्टेड ठीक आहे, इथे काय करायचं, प्रेस करायचं आणि ते प्रेस केल्यानंतर ठीक आहे अशा प्रकारे बघा, नाव टाकलं आहे तुम्ही, ईमेल टाकलेला आहे ठीक आहे। आणि मग लेट्स गेट स्टार्टेड केल्यानंतर प्रेस केल्यानंतर तुमच्यासमोर ठीक आहे अशा प्रकारची स्क्रीन येईल। ही स्क्रीन आल्यानंतर तुम्हाला इथे स्टोअर आहे ठीक आहे, ऑप्शन आहे तिथे तुम्हाला होम, बॅचेस, स्टोअर, चॅट्स, प्रोफाईल ठीक आहे। तर तुम्हाला स्टोअरवर क्लिक करायचं आहे। स्टोअरवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ठीक आहे जे जे आपल्या बॅचेस आहेत वेगवेगळ्या ठीक आहे त्या बॅचेस तुम्हाला दिसतील। मग तुम्ही बॅच खरेदी करताना ठीक आहे तुम्हाला जी बॅच खरेदी करायची आहे ठीक आहे तर त्या बॅचवर तुम्हाला प्रेस करायचं आहे। समजा मला मराठी व्याकरण रेकॉर्डेड बॅच ऑल इन वन ही खरेदी करायची आहे ठीक आहे, तर मी या बॅचवर प्रेस करणार। या बॅचवर प्रेस केल्यानंतर माझ्यासमोर या बॅचचा ठीक आहे ही बॅच येणार। या बॅचवर जर कोड लागू पडत असेल, जर डिस्काउंट असेल, ऑफर असेल ठीक आहे, रिसेंट ऑफर दिलेली असेल तर ते कोड या कोर्सच्या खाली इथे आलेलं असेल ठीक आहे। मग तुम्हाला ते प्रेस करावं लागेल ठीक आहे। आणि प्रेस केल्यानंतर ठीक आहे बाय नाऊ असं प्रेस करावं लागेल। हे कोड जेव्हा तुम्ही प्रेस करता ठीक आहे आणि बाय नाऊ प्रेस करता तेव्हा तुमच्यासमोर अशा प्रकारची स्क्रीन येते ठीक आहे। मग ते कोड अप्लाय झालेलं असते आणि त्या कोर्सच्या किंमतमधून जेवढ्या पर्सेंटचा डिस्काउंटचं कोड तुम्हाला तिथे दिलेलं असते किंवा डिस्काउंट दिलेला असतो ठीक आहे तेवढी रक्कम तुम्हाला इथे दिसते। आणि मग इथे तुम्हाला पुन्हा बाय नाऊ हा जो ऑप्शन आहे इथे प्रेस करायचा आहे। बाय नाऊ प्रेस केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा ऑप्शन येईल ठीक आहे।
फी पे करण्यासाठी तुम्हाला विविध ऑप्शन येतात, UPI आहे, कार्ड्स आहे आणि इतरही ऑप्शन आहेत. ठीक आहे, तर तुम्ही इथे UPIद्वारे विशेषतः बहुतेक विद्यार्थी काय करतात, पेमेंट करत असतात. मग तुम्हाला इथे गुगल पे, फोनपे, पेटीएम याद्वारे काय करता येईल, पेमेंट करता येईल. ठीक आहे, तुमच्या पेमेंटची रक्कम तिथे विथ टॅक्सेस आणि विथ डिस्काउंट आलेली असेल तेवढी रक्कम तुम्ही पे करायची आहे. आणि ती रक्कम पे केल्यानंतर ठीक आहे तुम्ही हा कोर्स परचेस केलेला असेल आणि तुम्हाला ठीक आहे या कोर्सला प्रवेश मिळालेला असेल. ओके, आणि तो कोर्स बघण्यासाठी तुम्ही तयार असाल. ओके, यस.